हे नागलोकांचं चैतन्य, नागलोकांचा दरबार, इच्छाधारी लोकांचं इथं सुखात राहणं सगळं काही संपून गेलं एका क्षणामध्ये. भगवान शंकराचे लाडके भक्त नागराजा नागराणी भगवान शंकर प्रसन्न व्हावे म्हणून त्यांच्यासाठी नागलोक चालवत होते. पण अशी अवकृपा झाली आणि दोघांचाही मृत्यू झाला. आता नागलोक परक झालंय. कोण सांभाळणार या नागलोकांना? कोण रक्षण करणार नागलोकांचं? अरे कोण रक्षण करणार? आता कोण नागमणी नारायण यांना सखाने जाऊ देणार? काही कळत नाही. किती संयमी आहे. आई वडिलांचं दुःख तिच्या डोळ्यात दिसत आहे, तरी तिच्या डोळ्यात एक ज्वालामुखी दिसतोय मला. जो सांगतोय की ती सूड घेण्यासाठी तयार आहे आणि आपल्या आई वडिलांच्या मृत्यूचा ती नक्की सूड घेणार आणि नागलोकाचं रक्षण करणार. ती अमृता नागराज नागराणीची कन्या अतिशय हुशार, नागलोकात अतिशय बुद्धिमानी आहे आणि शंकराची तिला शक्ती दिलेली आहे. त्या शक्तीचा वापर करून नक्की सूड घेईलच आणि नागलोकात नागमणी परत आणण्याची सगळ्यांची इच्छा ती नक्की पूर्ण करेल. भगवान शंकरांची जा मुली, भगवान शंकरांची तपश्चर्या कर आणि त्याला जिंकून घे आणि नागलोकात नागमणी परत आणून घे. आणि हे फक्त तूच करू शकतो.